स्वर्गीय अजितदादांचं 2-3 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. त्या दुःखद निधनानं अख्खा महाराष्ट्र दुःखात शोकसभा हे त्याच्यात सामील झाला आणि एक महाराष्ट्राचा असा नेता गेला की गोरगरिबांपर्यंत मोठ्या व्यक्तीपर्यंत, लहान मुलापासून तर थोर व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून कधीची बातमी सकाळी मिळाली, त्या बातमीतून प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा गेला. तर ते दुःखद घटना, अजितदादांनी एवढे काम केले. चाच कामांचं पाणी असन, वाड्या वस्त्यावरची सुधारणा असन, डांबरीकरणाचे रोड असतील, सभामंडप असतील, बहुतेक बरेचशा योजनेतून अजितदादांनी आपल्या शिरूर तालुक्याला तर भरपूर असं दिले. सगळ्यात महाराष्ट्रात पाहायला गेलं तर शिरूर आणि बारामती हे जवळचं अंतर होतं, तर सगळ्यात जास्त लक्ष शिरूर तालुक्यावर अजितदादांचं होतं. त्या माध्यमातून सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्यांना विनंती, अजितदादाला घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना हीच श्रद्धांजली ठरण, असे मी माझं वैयक्तिक मत या नात्याने मानतो. निश्चित दादाजाने जे दुःख होतं, परंतु त्यांच्या जे का विकास आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या जोशाने काम करणार आहे. आणि जे उमेदवार आता जिल्हा परिषदचे आहे त्यांच्या प्रचारात इथं जे प्रचारासाठी आलात तर निश्चित त्यांच्या कामाबद्दलचा विषय घेतला तर अजितदादा गेले तरी त्यांचा जे विकास आहे त्या विकासामुळं कार्यकर्ते जागृत आहे. तर ते दुःख न पाळता त्यांच्या विकासामुळं कार्यकर्ते जागृत राहून पुढच्या विकासासाठी अजितदादांच्या मागे त्यांचं काम करणार आहे सर्व कार्यकर्ते. निश्चित बरोबर आहे. त्या जे मतदार आहे ते विकासामागं म्हणजे मतदान करतील आणि नवीन जे आता आमदार आहे त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे विकासाच्या बद्दल त्यामागं जनता म्हणजे राहील. म्हणजे गावामध्ये त्यांचे निष्ठर जे त्या गावामध्ये काम केलेले आहे सरपंच म्हणून, त्याच उद्देशाने भाऊ त्यांना आता उमेदवारी मिळाली, त्याच अनुषंगाने भाऊ ते आपल्या आसपासच्या या परिसरात जिल्हा परिषद गटाचा विकास करतील. फटके आबाच्या माध्यमातून, आमदार अशोक यांच्या माध्यमातून ते विकास करतील.